पण मला बाथरूमला जाता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, आडवं झोपलं तर दुखायचं. माझं नाव उमेश साळुंके, माझं वय आहे 69. गेल्या एक 2-3 महिन्यामागे बॅक पेन चालू झाला, कडे थोडं दुखायचं, पण हा उजवा पाय बिलकुल मला हलवता येत नव्हतं. पेन खूप झाला, एप्रिलला झाला जास्ती मला. मग 16 तारीख पण मी कसं टाइम काढला, आमच्या ऑर्थोपेडिक डॉक्टरना विचारलं, त्याने औषध दिली. नंतर मी 16 तारखेला बाबा सांगितलं त्याला माझा काही जमत नाही. मग त्याने मला ऍडमिट करून घेतलं, MRI काढला. MRI काढल्यानंतर समजलं L1 to L5 सगळ्यामध्ये थोड्या गडबड झालेले आहेत. त्यांनी सांगितलं बाबा ट्रॅक्शन लावायला पाहिजे. ट्रॅक्शन लावलं, नंतर त्यांनी 2-3 प्रकारचे इंजेक्शन दिली. खास मला काही फायदा नाही वाटला. जास्तीत 10% त्याच्यामध्ये रिलीफ वाटलं मला, पण मला बाथरूमला जाता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, आडवं झोपलं तर दुखायचं. मग शेवटी 26 तारखेला सकाळी मला माझे जावई आहे, त्यांनी सांगितलं बाबा, त्यांना कुठे सांगितलं मित्राने अन्सी म्हणून सायंटिफिक पद्धतीने होते असं सांगितलं. म्हणून मी म्हटलं जाऊन बघूया. 26 तारखेला ताबडतोब मी दुसऱ्या दिवशी इकडे आलो. इकडे येऊन इकडे बघितलं, त्यांच्या डॉक्टरांनी जे मला सांगितलं आणि त्यांचे मॅनेजर त्या दोघांनी बघितल्यानंतर मला कळलं की त्यांनी व्यवस्थित समजून सांगितलं की कसा तो गॅप कमी झाला आहे आणि डिस्क हल्ल्यामुळे गॅप कमी झाल्यामुळे त्या नसा दबल्या जातात, मज्जासंधी दबल्या जातात आणि त्यामुळे तुमच्या उजव्या पायाची नस आहे ती दबली गेली आहे. त्याला उपाय म्हणजे आपला हे डिकॉम्पोजिशन पद्धतीने आपण केलं तर बरं होईल. आणि त्यानुसार मला एक 4 दिवसातच थोडा फरक जाणवला आणि 8-9 दिवसांनी बरंच दुखणं माझं 50-60% कमी झालं. आता जवळजवळ मी 90 ते 100% माझं दुखणं बंद झालेलं आहे आणि माझं ऑलमोस्ट सगळं दुखणं बंद झालेलं आहे. तर मी सांगेन की ही खूप चांगली हे अन्सीमत म्हणजे कमरेचं किंवा मानेचं दुखणं असेल तर त्याने हे जरूर करावं. ऑपरेशनला अवॉइड करावं, ऑपरेशनला जाऊ नये. ऑपरेशन खूप कॉम्प्लिकेटेड असतं याच्यामध्ये. आणि मी पुन्हा सांगतो, ह्याचा तुम्ही लाभ घ्या. खूप चांगली पद्धत आहे. Call at ANSI 900 4726 844.